Hello, hello. This is the my artifact episode number 2169. आजची तारीख आहे 3 फरवरी 2021. आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:04. राईट नाव मी वर्धेला आहे, घरी आहे आणि इथे टेरेसवर आहे आणि इथे फिरून राहिलो. ओके. आज कसं होऊन राहिलंय की आज झालं का दिवसभरात, आज कुठपर्यंत काम आलं आपलं? वेल, माझं काम ट्रिप 11 पर्यंत आहे वाटते सुरू. येस, आज खतम होऊन जाईल ट्रिप 11. म्हणजे आज तर खतम होऊन जाईल. ट्रिप 12 उद्यापासून सुरुवात करेल. आज सकाळपासून काम केलंय म्हणा, असं नाही काम नाही केलंय, काम केलंय. ओके. बट दुपारी थोडासा टाइमपास झाला. कशाबद्दल की खूप जास्त थंडी लागून राहिली होती, तर त्यामुळे मी असं खाली गेलो, झोपलो, असं लेटलो. तर ऑलमोस्ट करीब 1.5 घंटा झोपलो मी, मला माहीतच नाही पडलं. तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला. पण त्याच्यानंतर मी काम नाही केलंय. त्याच्यानंतर मी इंग्लिश सेशन केलं आणि इट वॉज रिअली गुड. येस, 1 घंटा कम्प्लीट कंटिन्यू बोललो मी आणि क्वेश्चन्स खूप चांगले होते यार. म्हणजे क्वेश्चन्स काफी इंटरेस्टिंग असेल ना, तर त्याचे आन्सर द्यासाठी पण खूप मजा येते. खूप मस्त क्वेश्चन होते. इट वॉज रिअली गुड. मी एक ऍप डाउनलोड केली आहे, क्वेश्चन आस्क फॉर द गर्ल. तर याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत. डेटवर जाताना, वाईफ सोबत, गर्लफ्रेंड सोबत कशा प्रकारचे क्वेश्चन्स करायचे वगैरे वगैरे. तर हे क्वेश्चन्स मला भेटले, तर इट वॉज रिअली गुड. येस, कारण त्याच्यामध्ये काही पर्सनल बद्दल गोष्टी आहेत, तर त्याला कशाप्रमाणे सांगायचं. मी खूप साऱ्या गोष्टी इलॉबरेट पण केल्या. या त्यानंतर खेळायला गेलो, खेळून आलो 7 वाजता. घरी कसे ताई आहे, प्रीती ताई आहे, त्यामुळे कसं आहे की काम करावेच लागतात. या आणि मी आता काही बोलू शकत नाही. व्हाय? कारण आपण आता अशा स्टेजवर आहे की जिथे आपण की जस्ट लाईक आपण असं नाही म्हणू शकत की बाई तू काय करून राहिली, हे कर ते कर, मी नाही करत वगैरे, असं नाही. कारण समजा जर आपण इथे राहून राहिलो वडिलांच्या घरात, तर काही ना काहीतरी कामं करावी लागेल. सो येस, कामही करत आहे आणि त्यानंतर जो वेळ भेटतो त्याच्यामध्ये मी माझं काम पण करत आहे. ओके. तरी नॉट हार्ड इनफ. येस, आता सांगू, मला नाही का भीती कशाची वाटून राहिली आहे की असा कसा इन्व्हेस्टर माझ्या प्रोजेक्टवर इन्व्हेस्ट करेल 1 करोड रुपये. वेल, मला आत्ताच राईट नाव 1 करोड रुपये तर नाही पाहिजे. ओके. असं काही अशी खूप मोठी व्हॅल्यू पण नाही राव 1 करोड म्हणलं गेलं, कारण आपण जो कंटेंट देऊन राहिलोय तो बहुत जबरदस्त आहे. ओके. सो बट तरी 1 करोडची व्हॅल्यू आहे, समथिंग म्हणता येत नाही. तरी आपण आपल्या एंडनी चांगला प्रयत्न करू. भीती तर वाटूनच राहिली, बट याच्यावर भ्यायची गोष्ट नाही आहे. येस, जर आपण आपल्या कामावर फोकस राहिलो ना, इट वॉज रिअली गुड. तर या 15 तारखेला तू पुण्याला निघ. ओके. आणि जेवढं चांगल्या पद्धतीने शूट करता येईल ना, तेवढ्या पद्धतीने चांगलं शूट कर. ओके. कारण पिंटी राहतो पुण्याला, रूम आहे तिथे, तर राहण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, खाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. ओके. राहिला प्रश्न ट्रॅव्हलिंगसाठी, तर तिथे माझा असा विचार आहे की जे लोकेशनवर जाण्यासाठी जे ट्रॅव्हल्स आहे, म्हणजे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, त्याचा वापर कर. ओके. त्याच्यामध्ये तुला माहित पडेल, कारण तू पुन्हा बघितलेलं नाही, तर तुला माहित नाही का कोणते स्पॉट खूप जबरदस्त आहे स्ट्रीट व्ह्यू साठी. ओके. तर पाहून घे. ओके. मग त्यानं तुला रिअलाइज होईल की कशाप्रमाणे आहे, कुठे कुठे आहे. ओके.
आपण पुण्याचे काही शॉर्टलिस्ट पण केले आहे, तर त्याचे हायपर लॅब्स घेऊन घे. ओके. त्यानंतर टाइम लॅब्स कुठे घ्यायचे ते पण बघून घे. ओके. ह्या पुण्याला नाही का, पुण्याचा जो शॉर्ट जेवढा जास्त जबरदस्त बनवता येईल ना तेवढा बनव यार. या नाहीतर कसं आहे, मे बी कसं आपण नागपूर तर केलं आहे. ओके. कारण हा पुन्हा समज जर आपण जबरदस्त केला तर आपलं युट्यूब मॉनिटाईज होऊन जाईल. ओके. आणि युट्यूब मॉनिटाईज झाल्यावर नाही का आपला सम अमाऊंट ऑफ काही ना काहीतरी पैसा भेटेल. ओके. तर पैसा भेटल्यानंतर मग आपल्यापाशी राहील की जस्ट लाईक आपण अशा प्रकारच्या पण गोष्टी काही करू शकतो स्वतः बाय ओन. ओके. तर तुला वाटत नाही का जस्ट लाईक म्हणजे थोडस हे लिसन यार, माझ्या अंगात पॅशन आहे आणि माझा कंटेंट जबरदस्त आहे, लोकांना आवडत आहे. मी एक व्हिडिओ टाकला त्याच्यापैकी ऑलमोस्ट करीब 1,00,000 लोकांनी बघितला. ओके. विदाउट एनी प्रमोशन ॲट ऑल. ओके. आणि माझ्यासारखं म्हणजे जिथे माझे काही सबस्क्रायबर्स पण नव्हते, कोणी व्ह्यू पण पाहणारे नव्हते, हार्डली 1-2 व्ह्यूज असतील जे पाहणारे होते, आता पर डेला करीब 3-4 हजार व्ह्यूज येतात. तर माझ्या कंटेंटची काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे ना. ओके. तर इट वॉज नॉट. ओके. इट वॉज डेफिनेटली गेटिंग सक्सेसफुल. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आपल्याशी पैसा नाही आहे. हे वांटूड पैशाचा इश्यू नाही आहे. प्रॉब्लेम आहे की आपल्याला एक खूप मोठा एक टार्गेट अचीव करायचा आहे. या कारण असं आपण एक इंडिव्हिज्युअल नाही करू शकत. या म्हणजे समजा आपण पुन्हा झालं, मग त्यानंतर मग आपण कुठे कुठे जाऊ. ओके. बट समजा जर आपण एक फुल पॅकेज मध्ये या सगळ्या गोष्टी देतो म्हणलं ना, म्हणजे मी फुल पॅकेज मध्ये तुला हायपर लॅब्स, टाइम लॅब्स, सिनेमॅटिक व्ह्यू, स्ट्रीट व्ह्यू आणि ब्लॉग वगैरे सगळे व्हिडिओ देतो म्हणलं ना, तर ते कमी खर्चामध्ये खूपच जबरदस्त होईल. ओके. माझ्यापाशी फुल प्लॅनिंग आहे की कशाप्रमाणे करायचं आहे, काय करायचं आहे, नेमिंग काय राहील, स्टँडर्ड काय राहील, कसं कसं करू आपण, सगळं डोक्यात विचार केला आहे सगळं. आणि मला सुद्धा विश्वास आहे यार की डेफिनेटली इट विल बी गोइंग टू बी सक्सेसफुल. बट हे झालं. बट व्हॉट इज युअर प्लॅन बी? हे बा, मी आता असं नाही करणार आहे की डायरेक्ट बॉम्बेला जाईल आणि काम म्हणजे ॲज असिस्ट म्हणून काम करेल. नो नो नो. हे बा, इट जस्ट लाईक वन थिंग, लिसन यू. सॅम कोल्डर कसा आहे, तो युट्यूबवर व्हिडिओ बनवतो, युट्यूबवर लोक बघतात आणि ब्रँड त्याच्याकडे धावत येतात आणि म्हणतात की आमचा व्हिडिओ बनव बा. ओके. जेणेकरून त्याला पेमेंट पण देते. आपल्यापाशी पण सेम काही ना काहीतरी क्वालिटी आहे. ओके. तर आपण पण तशाप्रमाणे बनवू शकतो ना. ओके. कारण समजा जर मी असं म्हणतो की मी आता बॉम्बेला जातो आणि काम करतो, तर व्हॉट इज हॅपन, ट्रस्ट मी, की इट जस्ट लाईक ते लोक नाही का तुला व्हॅल्यू नाही देतील, तुझ्याकडून गाण भरवून पाणी काम करून घेतील आणि तुझ्या पॅशनची पूर्ण महाबहीण एक होऊन जाईल. मला असं वाटते की युट्यूबच असा एक मार्ग आहे जेणेकरून मी फिल्म मेकिंग कडे वळू शकतो, प्रॉपर फिल्म मेकिंग कडे. यस. म्हणजे जेणेकरून मला जे वाटते, जे टार्गेट मला अचीव करायचे, त्या साऱ्या गोष्टी त्या युट्यूब मार्फतच होऊ शकते. आणि माझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. आय कॅन डू दॅट. सो येस. आणि मला आता राईट नाव हाच एक मार्ग दिसून राहिला. ओके. विदाउट मनी ऑर विथ मनी. येस. म्हणजे की आता युट्यूब मॉनिटायझेशन होण्यासाठी मला कसे आता फक्त हार्डली 300 सबस्क्रायबर्सची गरज आहे. ओके. जे की समज जर मी 1-2 महिना थांबलो तर ऑब्विसली होऊनच जाईल. बट आय डोंट वॉन्ट वेट. मला पुण्याचा व्हिडिओ बनवतो जेणेकरून अजून चांगलं जबरदस्त होईल. मग समज जर तू ॲज अ युट्यूबर झाला, हे मॉनिटाईज झालं, तर मग काय? वेल, आपण ज्या प्रोजेक्टवर तर स्टँड बाय काम करूनच राहिलोय. ओके. तर मग आपण याला पिचिंग करू. ओके. इन्व्हेस्टर समोर प्रयत्न करू की आपण कशा पद्धतीने होऊ शकतो. ओके.
कोण ना कोणी तर भेटेनच. होय. जर असंही नाही होऊन राहिलं तर आपल्याशी मॉनिटाईजचा पैसा आहेच. ओके, किती भेटन हार्डली? आय एम सजेस्टिंग वॉज लाईक दॅट की 25,000 ते 30,000 रुपये भेटेल. ओके, तर हे डॉलरमध्ये राहते. तर ते 25,000 ते 30,000 आपण इझिली एखाद्या म्हणजे जस्ट लाईक इंडियामध्ये अजून दुसरे काही प्लेसेस आहेत तिथे जाऊ शकतो आणि तिथे काही शूट करू शकतो. ओके, इवन राहण्याचा पण खर्च त्यात निघून जाईल. हा, थोडासा प्रॉब्लेम राहील बट या वडिलांना आपण मागू नये आणि ट्रॅव्हल करू. गुड. या, टेन्शन घेऊ नको. ओके, मला माहित आहे तुझा पाथ आहे. सो येस, आता राईट नाव जास्त बोलू नको, बडबड करू नको. पहिले जो ट्रिप आहे ती कम्प्लीट कर. ओके, येस. Right now, this is it. This is the end. This is the My Artifact episode number 2169. Right now, we are at Wardha, Maharashtra. Thank you.